मस्त असं तेल टाकायचं, थोडीशी मोहरी, तेल तापल्यावरती थोडं जिरं, मस्त ह्याला तडतडून द्यायचं. म्हणजे तेल चांगलं तापलं की बाकीच्या सगळ्या गोष्टी टाकायच्या. ह्याच्यामध्ये लसूण टाकल्यानंतर थोडासा कढीपत्ता, हे थोडं चांगलं लालसर वगैरे होऊन द्यायचं. त्याच्यामध्ये थोडासा कांदा, टॅमॅटो मस्त परतून घ्यायचा, लाल होतोपर्यंत. आणि मीठ आहे ना कांद्यातच टाकायचं, म्हणजे कांद्यामध्ये मीठ चांगलं मुरतं. हे मीठ टाकायचं. असा कांदा लालशेर झालेला आहे. त्याच्यामध्ये बघा इथे मी हळद, चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो, कांदा लसूण मसाला आणि तिखट, हे माझ्या तिखट चांगलं लागते फ्लावरची भाजी म्हणून एवढे सारे मसाले मी घेतलेले आहेत. हे आता याच्यात टाकायचे आणि मस्त परत परतून घ्यायचं कांद्यामध्ये. थोडंसं तेल सुटलं पाहिजे त्यापर्यंत आपण हे हलवून घेऊ सगळं एकजीव. मस्त असं तेल सुटलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण ते जे फ्लावर उकळून घेतलेले आणि चांगले 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले फ्लावर्स ह्याच्यामध्ये आपण आता ॲड करू. तर आपण गॅस ह्याचा आता बारीक करायचा. आपण फ्लावर्स टाकलेले आहेत आणि आता सगळं एकजीव करायचं आहे. सगळं मस्त व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये फ्लावर टाकल्यानंतर पाणी अजिबात टाकायचं नाही. मंद गॅस करून झाकण लावून मस्त शिजवून द्यायचं. आपण टॅमॅटो ॲड केले तर टॅमॅटोमध्येच पाणी सुटणार आहे, त्याच्यातच आपल्याला भाजी शिजवायची आहे. एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही. बघा अशी एकजीव करून झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करू. कोथिंबीर जरा जास्तच टाकते कारण की ती खायला खूप छान वाटते, जरा टेस्ट छान येते. बघा विदाऊट पाणी आहे, मस्त वाफेवर शिजवायची. मी झाकण काढून काय दाखवलं की तुम्हालाही दाखवते की मी पाणी न टाकता ही फ्लावरची भाजी शिजवणार आहे. मी ते डॉमिनोजमध्ये ऑर्गॅनो येतो तो मसाला टाकायचा, परत चिली फ्लेक्स असेल ते टाकायचं. थोडी टेस्ट चांगली येते. तो मॅगी मसाला टाकतो आपण पण त्याच्याने काही एवढी चव येत नाही. पण हे ट्राय करून नक्की बघा. झाली आपली वाफेवरची फ्लावरची भाजी. नक्कीच करू आणि खाऊन बघा.